हॅलो माझ्या छोट्या मित्रांनो, आज आपण आणखीनच एक मजेशीर खेळणं घेऊन आलो आहोत। आज आपण करणार आहोत आईस्क्रीम किट अनबॉक्सिंग। वा, ऐकूनच किती गोड वाटते ना। हे बघा किती सुंदर पॅकिंग आहे। इथे आपल्याला दिसते रंगीबेरंगी आईस्क्रीम, वेगवेगळ्या कॅन्डीज आणि सगळ्यात मस्त म्हणजे आईस्क्रीम विकणारा गाडा। चला तर मग पटकन हे आपण पॉकेट ओपन करूयात। अरे वा, किती सुंदर वस्तू आहेत यात। हे बघा, हा आहे आपला आईस्क्रीमचा गाडा आणि हे आहेत त्याचे छोटे चाक। चला बसूया त्याला। पहिल्यांदा आपण त्याचे चाक बसू, मग वरचा छप्पर आणि शेवटी हे रंगीत स्टिकर लावूया। वा, आता गाडा किती सुंदर दिसतोय ना। हा जो गाडा आहे तो मुलींच्या कलरचा फेवरेटचा दिसतोय। पिंक कलरचा गाडा आहे, येल्लोचं कॉम्बिनेशन आहे। खरंच खूप सुंदर दिसतोय ना। आता या गाड्यासाठी आपण आईस्क्रीम सुद्धा तयार करणार आहोत। मित्रांनो, आपण पाहत असाल की जेव्हा आपण आईस्क्रीम खात असतो तेव्हा आपण या गाड्याकडे काही विशेष लक्ष देत नाही, कारण की छोट्या मित्रांचं लक्ष असतं ते फक्त आईस्क्रीमकडे आणि कॅन्डीकडे। तसा हा कलरफुल गाडा असतो, परंतु हा जो गाडा आहे तो जेव्हा आपण लक्षपूर्वक पाहतो तर पहा मित्रांनो, यावर एक छोटंसं छप्पर पण आहे, याला छोटे चाक सुद्धा आहेत आणि आईस्क्रीम ठेवण्यासाठी इथे असे बॉक्स सुद्धा असतात। आपण पाहतो जो आईस्क्रीमचा गाडा करत असतो म्हणजे आईस्क्रीम विकणारा जो असतो तो मात्र या गाड्याची व्यवस्थित साफसफाई करतो, कारण की आपण आईस्क्रीम खात असतो, छोट्या मित्रांना आईस्क्रीम देत असतो आणि त्यामुळे या गाड्याची साफसफाई सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं असतं। कारण क्लिनिंग करणं म्हणजे आपल्या हेल्थसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कीटाणू आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही पाहिजे जेव्हा आपण क्लिनिंग करतो। तर मित्रांनो, पाहूया पुढे आपण या बॉक्समध्ये आणखीन काय काय करणार आहोत। मित्रांनो, हा छोटा गाडा आपला छान तयार झाला आहे। यावर किती छान असं कॅन्डीचं स्टिकर सुद्धा लावलेलं आहे। खूप सुंदर आणि स्वीट तुमच्यासारखाच हा गाडा दिसतोय। त्यानंतर आपण पाहतोय की पहा, यामध्ये स्ट्रॉबेरी आहे, ग्रेप्स आहेत आणि वेगवेगळे कलरफुल असे फ्रुट्स आहेत की जेणेकरून ते तुम्हाला कट करून सुद्धा तुम्ही या आईस्क्रीम कॅफेमध्ये खाऊ शकता। यासाठी एक छोटीशी प्लेट सुद्धा दिसतेय, नाईफ सुद्धा दिसतोय। किती गोड आहे ना, किती क्यूट दिसतंय। मित्रांनो, आईस्क्रीम सोबत असे फ्रुट्स आपण सुद्धा खायला हवे, कारण की यामध्ये व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स असतात जे आपल्याला खूप जास्त प्रोटेक्टिव्ह बनवतात। यांना प्रोटेक्टिव्ह फूड म्हणून आपण खायला हवेत, जेणेकरून आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते आणि आपण डिसीज सोबत फाईट करू शकतो। त्यामुळे या किटमध्ये आईस्क्रीम सोबत हे फ्रूट सुद्धा आहेत। आता बघा, यात किती गोड कॅन्डीज आहेत। ही स्ट्रॉबेरी, ही चॉकलेट, ही व्हॅनिला। मला वाटतं छोट्या मित्रांना कोणतं जास्त आवडत असेल बरं। मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता कॅन्डीचा फ्लेवर आवडतो ते। मित्रांनो, त्यानंतर आपण पाहू शकतो की या कॅन्डी दिसायला सुद्धा किती सुंदर आहेत, किती छान दिसत आहेत, किती गोड दिसत आहेत ना ह्या कॅन्डी तुमच्यासारख्याच। आणि त्यानंतर आता आपल्याला पाहायचंय की यामध्ये एक छोटासा टेबल सुद्धा दिसतोय आणि चेअर सुद्धा आहेत। आपण इथे याचा वापर करून एक छोटासा आईस्क्रीम पार्लर सुद्धा मित्रांनो तयार करू शकतो, एक छोटासा आईस्क्रीम कॅफे। तर आता बघा मित्रांनो, हे जे छोटंसं आपलं कॅफे तयार झालेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता की इथे छोट्या छोट्या आईस्क्रीम आहेत आणि त्यानंतर हा आईस्क्रीमचा गाडा सुद्धा आहे, चेअर आहेत, छोटासा टेबल आहे आणि या तुमच्या छोट्याशा कॅन्डी। तर मित्रांनो, तुम्हाला हे अनबॉक्सिंग कसं वाटलं? तुम्हाला हे खेळणं आवडलं का? आता हे खेळणं आपल्यासाठी एक आईस्क्रीम कॅफे असणार आहे आणि त्यामध्ये तुमच्यासारखे छोटे छोटे मित्र सुद्धा आईस्क्रीम खाण्यासाठी नक्की येतील, हो ना मित्रांनो? आता मला सांगा, तुम्हाला कोणतं आईस्क्रीम हवंय? एक स्ट्रॉबेरी, एक व्हॅनिला, एक चॉकलेट, एक मँगो फ्लेवर आईस्क्रीम, आईस्क्रीम थंड थंड आईस्क्रीम कोणाला हवं आहे बरं? वा, म्हणजे आजचा आपला आईस्क्रीम डे किती मजेत गेला ना। आपला हा गाडा बनवला, कॅन्डीज लावल्या आणि आपलं कॅफेही तयार केलं। वा, सुंदर झालं। छोट्या मित्रांनो, तुम्हाला हे आईस्क्रीम किटचं अनबॉक्सिंग कसं वाटलं हे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या छोट्या मित्रांना नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन खेळण्याचं अनबॉक्सिंग पाहायला मिळेल, तशीच नवीन नवीन खेळण्याची ओळख सुद्धा होईल। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मजेशीर खेळण्यासोबत। बाय बाय छोट्या मित्रांनो।